आणि करण्यासाठी स्वस्तिक काढून घेतलेला आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे. आता चौरंग स्वच्छ धुवून घेतलेला, आता त्याच्यावरती ठेवून घेऊया. बघा, चौरंगावरती पूजेची मांडणीचं साहित्य ठेवलेलं आहे. वस्त्र हातरून घेतलेलं आहे. बघा, तांदूळाची रास म्हणून तांदूळ ठेवले आहेत. फोटोला हळदी कुंकू वाहिलेला आहे. हळदी कुंकू वाहून झालेला आहे. आता फोटोवरती चौरंगावर ठेवूया. आता फोटो चौरंगावर ठेवून घेतलेला आहे. बघा, तोपर्यंत आता कलश घेऊया. कलशला लाल आणि लाल हळदी कुंकूचे पट्टे वडूया. पट्टे वडून झाले आहेत. बघा, आता स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. आता पाणी भरून घेऊया. पाणी ओतून नाणं टाकून घेऊया. बघा, दुर्वा म्हणून पाणी ओतून घेतलेलं आहे. फळांच्या डाळी एक एक करून आता त्यात ठेवूया आणि नारळ ठेवून घेऊया. नारळाला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. आता नारळ ठेवून घेऊया देवीचा. बघू शकता किती छान व्यवस्थित नारळ ठेवावा, जेणेकरून कलंडणार नाही. नारळ ठेवून घेतलेला आहे. बघा, आता इथं पानांच्या डाळी आणि फुले ठेवले आहेत. जास्वंदीची फुले, देवीला लाल प्रकार विडा ठेवून घेतला आहे. 5 पानाचा हळदी कुंकू वाहिलेला आहे. फळे ठेवले आहेत. पूजा मांडून झालेला आहे. बघा, आता आरती लावलेला आहे. धूप देवाचा वास तरवळलेला आहे. मस्त अशी छान अशी रांगोळी काढलेली आहे. बघा, फुलांची. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा.